संगमनेर तालुक्यातील मानचिहिल या ठिकाणी एकलव्य आदिवासी सेवाभावी संस्था संचलित ज्ञानगंगा विद्यानिकेतन मानचिहिल शैक्षणिक औद्योगिक आणि वैद्यकीय संकुलातर्फे नुकतीच नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी झाली। यावेळी इतिहासतज्ञ प्रशांत देशमुख यांचं व्याख्यानही संपन्न झालं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक शाळीग्राम होडकर, तर व्यासपीठावर संचालिका निलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ऋषिकेश भुसाळ यांनी केलं। या खंडप्राय माझ्या देशाचे मी लचके तोडू देणार नाही, अशी विचारसरणी आणि राष्ट्रभक्ती सुभाषचंद्र बोस यांच्या नसानसामध्ये भिनलेली होती, असं मनोगत इतिहासतज्ञ प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केलं। बंगालचा एक देशभक्त न राहता देशाचा होतो, जगाचा होतो। आणि आज या देशातल्या या शाळेमध्ये ती जयंती त्याच पद्धतीनं, म्हणजे मगाशी मी प्रमुख पाहुणा म्हणून जेव्हा आलो तेव्हा विद्यार्थ्यांनी जे संचलन केलंय, म्हणजे ते बालवाडीतल्यापासून तर ते 10वी पर्यंत छोट्या मुलांपासून, जेव्हा मी ते संचलन पाहत होतो तेव्हा मगाशी मी भाषणात पाहिलं की सांगितलं की मला त्याच्यामध्ये कॅप्टन धिल्लन दिसत होते, कॅप्टन शहानवाज दिसत होते, कॅप्टन सहगल दिसत होत्या, मुलींमध्ये कॅप्टन लक्ष्मी दिसत होती आणि त्यांच्या पुढे सुभाष बाबू आहेत असं वाटत होतं। आणि तो भारत माता की जय, चलो दिल्ली, जय हिंद या घोषणांनी हा परिसर जो दुमदुमला, माझा जन्म स्वातंत्र्याच्या नंतरचा आहे। सुभाष बाबू आणि त्यांची आझाद हिंद सेना मी अनुभवली नाही, पण या शाळेच्या माध्यमातून त्यावेळेसचं काय वातावरण असेल हे निदान चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं। आणि आज मला या शाळेनं व्याख्यानासाठी रायगडवरून इथे बोलावलं। खरं तर मी शिवचरित्र, शंभूचरित्र यावर बोलतो, नेताजींवर मी पहिल्यांदा बोललो, आज पुन्हा 12 वर्षांनी मी नेताजींबद्दल बोललो। मुलांनी इतकं छान पद्धतीनं ऐकलं, मीही त्याच्यामध्ये इतका गुंगून गेलो की व्याख्यान संपल्यानंतर तुम्हाला कल्पना येणार नाही, पण बालवाडीच्या मुलापासून 12वीच्या मुलापर्यंत या दोघांची बौद्धिक क्षमता एक नसते। अशा श्रोत्यांना एकत्र खेळून ठेवणं हे खरोखरच अवघड गोष्ट आहे, पण ती नेताजींची कृपा आहे, ती या विद्यार्थ्यांच्या संस्काराची कृपा आहे की ते विद्यार्थी इतक्या छान पद्धतीनं थांबले। आणि त्यानंतर त्यांनी जो प्रतिसाद दिला आहे, ज्या वरती हात करून ज्या टाळ्या वाजवल्या, त्या टाळ्या या माझ्या व्याख्यानाला नव्हत्या, तर नेताजींच्या असलेल्या देशभक्तीला होत्या। बालवाडी ते इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केलं, तर 9वीच्या विद्यार्थ्यांनी कंटेजन परेड करून आणि 1ली ते 4थीच्या NCC विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली। नेताजी सुभाषचंद्र बोस हे आमच्या संस्थेचे प्रेरणास्थान आहे, असं मनोगत संस्थापक शाळीग्राम होडकर यांनी व्यक्त केलं। आदरणीय होडकर साहेबांच्या संकल्पनेतून मानचिहिल वार्षिक महोत्सवाची सुरुवात आता तयारी जोरामध्ये चालू आहे। त्यानिमित्ताने मी आश्वी परिसरातील व अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामस्थांना अशी विनंती करत आहे की मानचिहिल संकुलाच्या वतीने आम्ही सालाबादप्रमाणे दरवर्षी गॅदरिंग निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतो। आमच्या शाळेचं नाव ज्ञानगंगा विद्यानिकेतन प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॉलेज या शाळेचा प्राचार्य म्हणून मी विजय पिसे बोलत आहे। व या निमित्ताने सर्वांनाच या ठिकाणी विराट कोहली या नगरीमध्ये सर्वांचं स्वागत या ठिकाणी मी करत आहे। व त्या निमित्ताने सर्वांना मी नम्र आव्हान असं करीत आहे की या ठिकाणी आम्ही मानचिहिल वार्षिक महोत्सव शैक्षणिक वर्ष 2017-18 या निमित्ताने गॅदरिंगचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी असतातच, त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही एक कृषी प्रदर्शन, खाद्याचे स्टॉल, या कृषी प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागामध्ये जे काही कडधान्य आहे, मूग आहे, मठ आहे, हुलगे आहे, हे आता तुरळक प्रमाणात झालेले आहेत। नवीन पिढीला हे कडधान्य माहीत नाहीत आणि ते माहिती व्हावं, मुलांना माहिती व्हावं
जो सकस आहार आहे तो या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळावा, त्यानिमित्ताने या ठिकाणी या कडधान्यांचे स्टॉल, त्याचबरोबर करडई तेल, जवस तेल, शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, हे जे काही ग्रामीण भागातले जे काही वनस्पती आहे याच्यापासून जे तेल बनवले जातात त्या तेलांचाही या ठिकाणी स्टॉल उपलब्ध केलेला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवनविषयक पुस्तक मी कॉलेज वगैरे ह्याच्यामध्ये ऐकली, त्या जास्त वाचली. जास्त करून वि स वाळिंबे यांचं जे पुस्तक होतं मोठं ते वाचलं आणि त्यानंतर त्यांची म्हणजे एकूणच पहिल्यापासून ते पुढे जे सरांनी सांगितलं त्या भाषणामध्ये त्याप्रमाणे त्यांची ती पुढे ससे होईल पण असं आपल्याला वाटतं, पण त्यांचं ते देशव्यापी हे होतं, कार्य होतं. तर ते पाहताना मला अक्षरशः आपल्याला म्हणजे काळजाला घरं पडतात आपल्या. आणि अशा प्रकारच्या देशभक्त आपल्या देशामध्ये आहेत आणि यांचं आपल्या मुलांपुढे आलेलंच पाहिजे. आणि कारण हे आणि हा जो विचार आहे अनेकदा आदरणीय साहेबांशी बोलताना सुद्धा त्यांनी महात्मा गांधी आणि यांची तुलना केलेली होती पूर्वी, की त्यांचा ते कशा प्रकारचं थोडा टर्न कसा मिळाला त्यांच्या थिंकिंगला आणि मग जवाहरलाल नेहरूंकडे ते झालं सगळं वळले. पण सुभाषबाबू फार ग्रेट आणि अशा प्रकारचे व्यक्ती अशा अनेक आहेत, परंतु सुभाषचंद्र बोस एकच आहे असं नक्की आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि आजचा कार्यक्रम जे प्रशांतजी देशमुख ते फार चांगले अशा प्रकारचे व्यक्ती, अत्यंत अभ्यासू, त्यांच्या हातामध्ये कुठलाही कागद नव्हता किंवा कुठलं काही नव्हतं, सर्व ओघवती आणि चांगली भाषा त्यांची होती आणि आतून सांगत होते. शेवटी तर आवाजच त्यांचा पूर्णपणे हे झालेला होता. आज दिनांक 23 जानेवारी 2018 रोजी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचा हा प्रयत्न केला. यामध्ये इयत्ता बालवाडीपासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लष्करी संचलन केलं. त्याच पद्धतीने नेताजींची टोपी म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर उद्देश डोळ्यासमोर ठेवला तर त्या पद्धतीने कार्यरत होण्यासाठी नेताजींची टोपी हा एक सिम्बॉल ठेवला. त्याप्रती विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये सुद्धा नेताजींसारखं रक्त सळसळावं आणि देशाप्रती आपल्या राष्ट्राप्रती त्यांचंही एक देशभक्ती जागृत व्हावी या उद्देशाने हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला. यामध्ये त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग, त्यांनी कशा पद्धतीने राष्ट्राला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कुठल्या योजना, कुठल्या परिस्थितीशी संघर्ष केला या गोष्टींची विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी शाळेमध्ये इतिहास तज्ज्ञ श्री प्रशांत देशमुख सर यांच्या व्याख्यानाची मालिका आज आयोजित केली आणि त्या पद्धतीने एक महानायक म्हणून जी प्रचिती नेताजींच्या व्यक्तिमत्वामधून जी दिसून येते अगदी तोच महानायक विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्यासाठी आज हा 23 जानेवारी 2018चा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आपण जयंती साजरा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. यामागे प्रेरणा आहे ती फक्त होडगर साहेबांची. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन गीते, हौशीराम डमाळे, तुकाराम बोराडे, किशोर सोनवणे, शशिकांत देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले. वसुदेव गायके, सी न्यूज मराठी, संगमनेर.